नमस्कार मंडळी, मी गीता तुमचं सर्वांचं स्वागत करते आपल्या या चॅनलमध्ये आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ. आज आम्हाला माळशिरसला जायचं होतं, पंढरपूर ते आळंदी. पालखी आता रिटर्न जात होते, त्याच्यामुळं पालखीचं दर्शन करायला आम्ही माळशिरसला चाललो होतो. तर इथे बघू शकता, मी, माझ्या 2 जावा आणि 2 छोटेसे मुलं, दोघं तिघं आम्ही चाललो होतो असं. तर इथे बघू शकता आणि छान असं आभाळ काळनिळं झालं होतं, पण भीती होती मनात की पाऊस आला तर म्हणलं जाऊ दे, आला तर आला पाऊस, पण माऊलींचं दर्शन मात्र घ्यायचंच आज. तर म्हणून आम्ही निघालो. तर इथे बघू शकता खूप गर्दी होती आणि आहोंच्या मामी वगैरे मावशा आम्ही सर्वजण एकत्र माळशिरसला आज जायला निघालो. तर इथे बघू शकता थोडा थोडा भुरभुर पाऊस चालू होता, पण आमचं इथे बघू शकता पाऊस पडून गेला होता. पण आमचं ठरलेलं की पाऊस आला तरी आम्हाला आज दर्शनाला जायचंच आहे, कारण ओढ ही वेगळीच असते बरं का माऊलींच्या पालखीचं दर्शन घ्यायला. तर इथे बघू शकता आणि असं झालं की पाऊस अचानक बंदच झाला, पूर्ण भुरभुर चालू होता तोही बंद झाला. तर इथे बघू शकता सर्वजण गप्पा मारत मारत माळशिरसला पोहोचलो देखील. आमच्या गावापासून माळशिरस 7 ते 8 किलोमीटर आहे, खूप दूर पण नाहीये, त्याच्यामुळे आम्ही लवकर जाऊ शकतो. तर इथे बघू शकता आम्ही सर्वजण निघालो आणि गाडीत खूप साऱ्या गप्पा एकमेकांच्या चालू होत्या, एकमेकांची विचारपूस चालू होती. आणि असं काहीतरी कार्यक्रम असो किंवा काहीतरी असं कुठं जायचं असेल तर सर्वजण एकत्र मिळून जातो, त्याच्यामुळे खूप छान वाटतं. आमच्या दुर्वाचं इकडे पोच द्यायचं चालू होतं, तिला माहिती होतं की माझी काकी व्हिडिओ काढते. तर इथे बघू शकता तिच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन. तर इथे बघू शकता आहोंच्या मामी वगैरे सर्वजण आम्ही लाईनमध्ये थांबलो, एका गाडीत आल्यामुळे चुकामुक होऊ नये म्हणून आम्ही सर्व एकत्र थांबलो. इथे बघू शकता इथं पहिल्यांदा गंध लावून घेतला आणि आमच्या दुर्वाचं चालू होतं की मला सुद्धा कधी गंध लावतील, तिलाही फायनली गंध लावून घेतला. तर इथे बघू शकता खूप साऱ्या आज गाड्या वगैरे थांबलेल्या होत्या आणि खूप काही विकायला छान छान होतं. इथे बघू शकता फुलं, बेल आणि यात्रा म्हणलं तर आता दिंडी पालखी म्हणलं तर प्रत्येक ठिकाणी यात्रा ही आलीच. तर खूप गर्दी होती, कमीत कमी आम्ही 1 ते 2 तास लाईनमध्ये थांबलो होतो. तर इथे बघू शकता ह्या आहेत माझ्या मावसनंद. तर बघू शकता तुम्ही आज ताईसोबत पण पालखीचं दर्शन घ्यायला खूप छान वाटलं. तर इथे बघू शकता गावाकडे आले की सर्व नातेवाईक म्हणा सर्वजण एकत्रित येतात, भेटतात वगैरे, त्याच्यामुळे खूप छान वाटतं. इथे बघू शकता मंदिरामध्ये पालखी ठेवलेली होती आणि पालखीचं आता दर्शन घ्यायला खूप असे गर्दी होती. इथे बघू शकता आणि बेलफूल घ्यायचं आमचं चाललं होतं आणि फायनली आम्ही मंदिरामध्ये आलो तर खूप अशी सारी रांग लागली होती माऊलींच्या पालखींचं दर्शन घ्यायला. इथे बघू शकता तुम्ही फायनली माऊलींचं दर्शन घेतलं आणि इथं महादेवाचं दर्शन घेऊन गणपतीचं दर्शन, इथं माऊलींच्या पालखीचं दर्शन घेतलं आणि आम्ही मंदिराच्या बाहेर आलो. आणि तितक्यातच पालखी उचलण्यात आली आणि म्हणजे आता पालखी पुढे निघाली, आपल्या आळंदीकडे प्रस्थान झाली. तर इथे बघू शकता तो छान असं टिपलेला क्षण, खूप जवळून दर्शन झालं, त्याच्यामुळं खूप छान वाटत होतं. इथे बघू शकता. आवडला व्हिडिओ तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कमेंट करायला सुद्धा विसरू नका आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका. असेच आपले नवीन नवीन आपल्या या चॅनलवरती व्हिडिओ येत जातील, बघत राहा. धन्यवाद.